नाट्यगृहातल्या कॅन्टीनमध्ये एक्सपायरी झालेले कोल्ड्रिंक्स आढळलेत। नाट्यगृहातल्या प्रेक्षकांच्या जीवाशी हा खेळ आहे। कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहातला हा प्रकार आहे। मुदत संपलेली कोल्ड्रिंक्स असल्याची कॅन्टीन मालकानं कबुली दिलेली आहे। उपहारगृह मालकावर त्यामुळे आता कारवाईची मागणी होतीये। कल्याणमधून अत्यंत धक्कादायक अशी बातमी पुढे येते, त्याचा व्हिडिओ सुद्धा हा पुढे आलेला आहे। कल्याणमधल्या आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहामध्ये हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। आचार्य अत्रे नाट्यगृहात रात्रीचा नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि 10:30 वाजता इंटरव्हल झाले आणि प्रेक्षक नाट्यगृहातल्या उपहारगृहात गेले। काही प्रेक्षकांनी उपहारगृहातील कोल्ड्रिंक्सच्या बॉटल विकत घेतल्या। 20 रुपये किंमत असलेली ही बॉटल उपहारगृह चालकानं त्यांना 25 रुपयाला दिली। प्रेक्षकांनी देखील वाढीव किंमत देऊन या बॉटल्स विकत घेतल्या। मात्र काही जणांनी कोल्ड्रिंक घेतल्यानंतर बॉटल पाहिली असता त्या बॉटलवर एक्सपायरी डेट दिसली आणि ती पाहून त्यांना धक्काच बसला। बॉटलची एक्सपायरी ही 15-20 दिवसांपूर्वीच झालेली होती आणि प्रेक्षकांनी याबाबत उपहारगृह चालकाला जाब विचारला। यावेळी अत्रे रंगमंदिरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। उपहारगृह मालकांना आपली ही चूक कबूल केली, मात्र प्रेक्षकांनी एक्सपायरी डेट मुदत संपलेले सगळे कोल्ड्रिंक्स विकत घेतले होते। त्यामुळे उपहारगृह चालकांना आता चांगलीच त्याची उपहारगृह चालकाची खरडपट्टी तिथल्या प्रेक्षकांनी काढली। त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आता मागणी होतीये। बघिए एक्सपायरी डेट छे। हे बघा, हे पूर्ण फ्रीज एक्सपायरी मालाने भरलेला आहे आणि हे सरासर प्रमाणे लहान पोरांना दिलं जातंय, एक्स्ट्रा पैसे देऊन सुद्धा। एप्रिलची एक्सपायरी डेट आहे, एप्रिल 2025। त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आता? मी बघितलंच नाही तर मी काय बोलणार? मग तुम्ही विकलं कसं? तुम्ही विकलं कसं? एजंट आहेत सगळ्यांना बोलून मी तुम्ही विकलं कसं ते माल? तर अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। एक्सपायरी झालेले कोल्ड्रिंक्स अशा प्रकारे नाट्यगृहामध्ये कॅन्टीनमध्ये विकण्यासाठी ठेवले होते। अनेकांनी याची खरेदी सुद्धा केली। आता या उपहारगृह चालकावर कारवाई व्हावी अशी मागणी होती।